नमस्कार मित्रांनो, आम्ही आहे दिल्ली सनातन राष्ट्र शंखनाद या ठिकाणी. आता तुम्ही जर पाहत असेल, हे आता सुरुवात आहे. हळूहळू बऱ्याच गाड्या या ठिकाणी येतील. कालही कार्यक्रम झालेला आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. पार्वती पते मला आणि आपल्या सर्वांना अभिमान आहे. आपल्या धर्माचं कार्य हळूहळू सर्वीकडे अतिशय जोमाने सुरू झालेलं आहे. प्रत्येकाने जितकं जमेल तितका वेळ आपल्या धर्मासाठी नक्कीच द्या. संध्याकाळी 7 वाजेची आरती प्रत्येक देवस्थानमध्ये, त्याच वेळेला प्रत्येक घरामध्ये पूजापाठ, दिवाबत्ती असेल, रामरक्षा असेल, हनुमान चालिसा, आपल्याला जे जमेल ते. नाही काही तर आपलं ओंकार लावा. धर्मासाठी फार लोक काम करतायत, पण पाहिजे तसं आपला धर्म जागृत नाही. आजही लोक झोपेत आहेत. आज दिल्ली ही आपली प्रत्येकाचं स्वप्न असतं की दिल्लीवर राज्य आलं पाहिजे. राज्य आलेलं आहे, पण खऱ्या अर्थाने आपला धर्म तेव्हा तितका जागृत नाही आहे. जय श्रीराम. सभा मंडपम या ठिकाणी तुम्ही पाहाल, अतिशय मोठी वास्तू आहे. या ठिकाणी आपल्या सनातन धर्माचा हा कार्यक्रम होत आहे. हिंदू राष्ट्र. माझा देश पण बदलतोय आणि माझा धर्मही बदलतोय. खूप खूप आनंद होतो या गोष्टींचा. कारण बऱ्याच वर्षांपासून पहिले इस्लाम, नंतर ब्रिटिश आणि नंतर आपल्या काही राजकीय पक्षांनी आपल्या धर्माचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे. त्यामुळे ही जनजागृती अतिशय महत्त्वाची आहे. चहा, पाणी, नाश्ता, अतिशय सुंदर अशी ही व्यवस्था या ठिकाणी ठेवलेली आहे. बोला ना, आपला देश पण बदलतोय आणि धर्मही बदलतोय. धर्माबद्दल पण लोकांना जागरूकता येते. हे त्याचं उदाहरण आहे. ही सुरुवात आहे.
आप अपना एक परिचय दीजिए और हम चाहते हैं कि नेपाल में भी हम 7 बजे की आरती हर जगह चालू करने की कोशिश करते हैं। आपको जो भी सच्चे बताना हाँ व्हिडिओ बर व्हिडिओच जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो हे आहेत आपले नेपाळ आता त्यांची माहिती आहे आपल्याला देते कारण आपण देवस्थान जे आहे त्याच्या मार्फत विनंती केली की आपण नेपाळमध्ये सुद्धा संध्याकाळी 7 वाजेला आरती त्यानंतर प्रत्येक घरामध्ये संध्याकाळी 7 वाजेला दिवाबत्ती त्यांना विनंती आहे त्यांनी आपले पद सांगा आप बताइए आप क्या कर सकते हैं हमारे लिए सहयोग ऐसा है जो हमारा प्राचीन सभ्यता है हर शाम को हर देवस्थान में आरती हो जाती है। ये हमारा प्राचीन सभ्यता है जिसको आप थोड़ा जागृत कर रहे हैं महाराष्ट्र में और नासिक में इसके लिए बहुत बहुत शुभकामनाएं और जिस कार्यक्रम में आप लगे हैं हमारा भाव है और नेपाल में भी कई मंदिर में तो 7 बजे होता है पशुपति रात में 7 बजे आरती होती है पोखरा में ताल हो रहे हैं बहुत 7 बजे आरती होती है जनकपुर में आरती होती है सीता मैया का जन्म स्थान है जैसे मुक्तिनाथ में जो जो बड़े बड़े होती है और इनको ठीक समय एक ही समय जैसे महर्षि ने एक रुद्री पाठ जो रुद्राष्टम का जो पाठ कराते हैं तो विश्व में एक ही बार कराते हैं एक समय आप महर्षि फाउंडेशन के साथ जाते हैं तो ऐसे जो अभियान है इसको भी एक साथ एक रूपता लेंगे तो सनातन का और हो जाएगा आपके साथ हम भी हैं बहुत बहुत शुभकामनाएं 2 मिनट या एक इसके बाद हर भी और पहला एक देश है आपका जहाँ पे हम पहुँचे इसलिए आपका बहुत बहुत धन्यवाद